कधी विचार केलात का जंगलाच्या मध्यभागी असं ठिकाण असू शकतं जिथे दगडावर देव कोरलेले आहेत? त्याची ना गुगलवर माहिती आहे ना YouTube वरती व्हिडिओ. हे आहे चंद्रपूरचं एक हिडन जेम आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय त्या गूढ प्रवासात. आजचा दिवस साधा नव्हता. वरोराकडे जायचा प्लॅन पावसाने बिघडवला होता, पण मन मात्र काहीतरी वेगळं अनुभवायचं ठरवलं होतं. तेव्हा समजलं जंगलात एक ठिकाण आहे जिथे देवांचे दगडी शिल्प आहेत आणि कुणालाच त्याबद्दल माहिती सुद्धा नाहीये. मग मी थेट निघालो लोखंडे काकाकडे, कारण त्या एरियाची माहिती त्यांच्याकडे होती आणि त्यांनी सांगितलं रस्ता अवघड आहे, पण श्रद्धा असेल तर चल मी दाखवतो. आणि मग आम्ही तिथून गेलो दुधोडा गावामध्ये. दुधोडा गावातले स्थानिक लोक म्हणजे सुनील भाऊ कवराशे आणि छोटू मास्टर नैतिक याला घेऊन आम्ही जंगलाच्या दिशेने निघलो. त्यापासून समोर गेल्या गेल्या आम्हाला रस्त्याऐवजी दिसली हिरवाई आणि चिखलानी भरलेली वाट. प्रत्येक पाऊल घसरत होतं, पण पुढे जाण्याची उत्सुकता जास्त होती. जंगलात प्रवेश करताना पावसाचा सुगंध, पक्ष्यांचा आवाज आणि गूढ शांतता, जणू निसर्गच आपल्याला काहीतरी सांगतोय. थोडा आत गेल्यावर झाडामागे हालचाली जाणवायला लागल्या. स्थानिक लोक म्हणाले इथे वाघांची सायडिंग होत आहे, त्यामुळे सावध राहा. ते एका वाक्यानं ना सगळं थोडं गंभीर झालं, पण मागे वळायचं नव्हतं कारण गंतव्य जवळ होतं. त्या दाट जंगलात कुठलीही दिशा ओळखता येत नव्हती, पण स्थानिक लोकांच्या मदतीमुळे आम्ही तिथे जाऊ शकलो. तेच आमचं जीपीएस होतं. त्यांच्या अनुभवामुळे आम्ही सुरक्षितपणे पुढे निघालो. अखेर आम्ही पोहोचलो महादगाव रीटमध्ये आणि दगडांवर कोरलेली मूर्ती, अप्रतिम शिल्पकाम आणि त्यात दडलेली श्रद्धा. इथे कुठल्याच बांधलेलं मंदिर नाही, पण स्थानिक लोक सांगतात हेच त्यांचे पूर्वज, हेच त्यांचे देव आहे. उन्हाळ्यात इथे पूजा, कार्यक्रम आणि अन्नदान होतं. सगळे श्रद्धेने भरलेले वातावरण आणि शेजारी असलेली नदी ही त्या वातावरणात अजूनच भर टाकतं. आणि ह्या नैसर्गिक वातावरण हा ठेवा आपण जपला पाहिजे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे स्थानिक लोक सांगतात की इथे मंदिर आणि रस्त्याची मंजुरी झाली आहे, पण अजूनही काम सुरू झालेलं नाहीये. माझं सरकारकडे आव्हान आहे, हे ठिकाण जपलं पाहिजे, कारण ही फक्त एक जागा नाहीये, ही आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची ओळख आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, इथे जायची अजून व्यवस्थित रस्ता नाहीये. म्हणून मी सांगू इच्छितो, जर इथे यायचं ठरवलंस तर पावसाळ्यात नको. सर्वात योग्य वेळ म्हणजे डिसेंबर नंतर आणि उन्हाळ्या संपायच्या अगोदर, जेव्हा जंगल शांत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनेच प्रवास करा, कारण त्यांनाच इथल्या वाटेंची खरी ओळख आहे. त्यांच्यासोबत गेलात तर प्रवास फक्त सुरक्षित नाही, तर अनुभवानेही समृद्ध होते. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे? या ठिकाणाबद्दल ना गुगल वरती माहिती नाही आहे, नाहीतर युट्यूबवर कुठलेच व्हिडिओ. पण आता मी तुम्हाला दाखवली आहे. आणि या ठिकाणाचा संपूर्ण माहितीचा ब्लॉग जो लॉंग असेल तो युट्यूब चॅनल इट्स रोशन ब्लॉग्स वर दिला आहे. तर तिथे नक्की भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ जरूर पहा. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या या हिडन जेमची कथा चंद्रपुराच्या जंगलातून जगभर पोहोचेल. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ.